मुंबई के वर्ली स्थित सिद्धार्थ नगर के रहवासी अपने हक के घर के लिए सड़क पर उतर आए हैं। बीते 27 वर्षों से सारे प्रोजेक्ट अधर में लटका हुआ है, जिससे स्थानीय नागरिकों को अपने हक की छत अब तक नहीं मिल पाई है। इस देरी के खिलाफ मनसे के नेतृत्व में रहवासियों ने जन आंदोलन छेड़ दिया है। प्रदर्शनकारी मांग कर रहे हैं कि जब तक संबंधित विकासक आकर प्रोजेक्ट पूरा करने का आश्वासन नहीं देते, तब तक यह ठिया आंदोलन जारी रहेगा। रहवासियों का कहना है कि इतने वर्षों से वे अपने हक के घर का इंतजार कर रहे हैं, लेकिन अब उनकी संशक्ति जवाब दे रही है। इसी कारण महिला और पुरुषों ने बड़ी संख्या में एकजुट होकर आंदोलन शुरू कर दिया है। आंदोलनकारियों ने ऐलान किया है कि जब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया जाता, वे पीछे हटने वाले नहीं हैं। अब देखने वाली बात होगी कि प्रशासन और विकासक इस मुद्दे को सुलझाने के लिए क्या कदम उठाते हैं। एसआरए मध्ये पाठपुरावा करणं चालू आहे। इथल्या जे स्थानिक विकासक आहे, ज्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले प्रकाश शेंडगे, यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे। इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाहीये। इथली जे सोसायटी आहेत, त्याचे सोसायटी बरखास्त 2013 साली सोसायटी बरखास्त झालेली, म्हणजे संपलेले टेन्युअर। 13 साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार एसआरए इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतोय, कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत आहे, हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत। आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरमधले जे स्थानिक रहिवासी आहेत, हे सगळे एकवटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे। आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा। आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत आज इथे लोक राहत आहेत, तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर प्रेत सुद्धा त्याच्या घरातनं बाहेर आडवं येऊ शकत नाही, ते उभं करून आणावं लागतं। इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आहे। एवढं असून इथे लोकप्रतिनिधी द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही, एसआरएच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं। या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात, दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी, अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी, नाही तर पुढचं आंदोलन हे एसआरएच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि एसआरएची असेल। 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय, काय नेमकं कुठे अडलंय? एसआरएच्या अधिकाऱ्यांची भूमिका नाही। आज जी सोसायटी याला सगळ्याला आडकाठी घालते, आज 4 महिन्यापूर्वी आम्ही एसआरएच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक नेमला होता। त्या प्रशासकाला स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपायर्ड सोसायटी आहे, इल्लिगल सोसायटी आहे, त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात? इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात। त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो एसआरएच्या अधिकाऱ्यांवर असेल, एसआरएच्या बिल्डिंगमध्ये असेल। जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत एसआरएचे अधिकारी पण मग घरी जाणार नाही।